चा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाईट केलंय केळवली टीमला. दोन्ही टीम्सला भरभरून शुभेच्छा देऊया. मॅचच्या दिशेने वळूया. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष, चेंडू आणि बॅटचा संघर्षाला होते सुरुवात. पहिलाच बॉल. साहिल जाधव गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक एंड वरती योगेश केरेकर, नॉन स्ट्राईक एंड वरती सतीश जांगळे बाबू. मॅच मध्ये मजा येईल. पंचांच्या भूमिकेमध्ये विजय कदम आणि राकेश गाडगे. पहिलाच बॉल, बॅटची लिडिंग एज. बॉल टप्पा पडल्यानंतर फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन निघून चाललाय. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. चौकार. व्हेरी फर्स्ट बॉल वरती योगेश केरेकरच्या बॅट मधून चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. बॉल क्रमांक 2. आपटलेला बॉल बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच केलाय योगेश केरेकरच्या बॅट मधून. आणखीन एक दमदार षटकार. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती जखमेवरती मीठ चोळणारा षटकार आलाय. योगेश केरेकरने पहिल्या बॉल पासूनच आक्रमक रूप धारण केलंय आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. पुढचा बॉल साहिल जाधव यांचा. पुन्हा एकदा आपटलेला बॉल, परंतु हा बॉल अगदी डोळ्याच्या समोरून ट्रॅव्हल झाला. विकेट किपर सुनील बादापूर यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. कमबॅक करून देणारा हा बॉल, आत्मविश्वास वाढवणारा हा बॉल टीम अंबानीसाठी आणि साहिल जाधवसाठी. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या. त्यानंतरचा बॉल डॉट आला. बॉल क्रमांक 4. फुलटॉसचा बॉल उचललाय, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक सिंगल धाव प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्राईक एंड वरती पावसाळी रबर बॉलचा सिक्सर किंग सतीश जांगळे. पाठीमागची मॅच त्याने काही गाजवली होती, तर तो पुन्हा या मॅच मध्ये बॅकफुटला गेलेत. पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप पॉइंट रिझन मध्ये. मिस फिल्डिंग होते महेशच्या माध्यमातून आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा देखील कंप्लीट केलेत. 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. हो, इथे लोअर पुलटॉसचा बॉल होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न फसलाय, परंतु बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल लॉंग स्टॉप रिझन मध्ये निघून चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावा 3 कंप्लीट केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये पहिली आणि दुसरी धाव मी म्हणेन कमी गतीने धावले होते सतीश जांगळे, परंतु तिसरी धाव त्यांनी अखेरकार फास्ट घेतली आणि भाग मिल्का भाग अशी परिस्थिती पाहायला मिळाली. अगदी फिल्डर त्या ठिकाणी होते. लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये चौकार आहे का? यस, इथे युट्यूबच्या माध्यमातून हा चौकार येताना पाहायला मिळाला आहे. वाईड प्लस 4 अशा 5 धावा मिळालेल्या आहेत. पंजा मिळालाय. पहा अगदी युट्यूब वरती आपल्याला पाहायला मिळते स्पष्टपणे की हा चौकार आहे, कारण तिथे प्रेक्षक वर्ग नाहीये, परंतु खेळाडूने खेळाडू वृत्ती दाखवावी.
5 धावा धावफलकावरती जोड्या 5 धावेच्या मदतीने 17 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. येस करेक्शन आम्ही करतोय. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. माफी असावी. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅचची संधी हो टिपले झेल. महत्वाच्या क्षणी कुशल मोमेंट वरती विकेट मिळाले साहिल जाधवला. खूप चांगली कॅच. बिग विकेट या मॅच मधील सतीश जांगळे OUT आउट. सतीश जांगळे नाराज असेल कारण फुलटॉसचा बॉल होता. खराब बॉल होता आणि खराब बॉल वरती विकेट देऊन बसले सतीश जांगळे. नाराज ना खुश पाहायला मिळत आहेत. कारण एक क्या हुआ हे मात्र त्यांच्या डोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. अठरा धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. चला मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊन शरद केरेकर धावत या. चला शरद केरेकर पटपट चला. या मॅच मध्ये सतीश जांगळे अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलेले आहेत. 16 धावा 18 धावा धावफलकावरती लागलेत. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात होते. कुलदीप शेडगे गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल हो आपटलेला बॉल होता. शॉर्टम बॉल करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल अंगावरती आदळलाय. पहिला बॉल कुलदीप शेडगे सर यांचा डॉट आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केलेत साहिल जाधवने, परंतु एक महत्वाची विकेट्स त्यांनी मिळवले. परंतु कुलदीप शेडगे यांनी देखील पहिला बॉल डॉट टाकलेला आहे. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल अंबानी टीमसाठी चांगला राहिला आहे. आई सलगचा दुसरा बॉल डॉट आलाय. गतीमध्ये परिवर्तन करणारा कुलदीप शेडगे सरांचा हा बॉल योगेश केरेकर यांना बांधून झगडून ठेवणारा होता. अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकलेत. त्या खेळाडूने मात्र या डावाची सुरुवात चौकारानं आणि षटकारानं केली. त्याच खेळाडूच्या पायामध्ये आता अक्षरशः बेड्या ठोकलेत. या बेड्या उद्ध्वस्त कराव्या लागतील. कुलदीप शेडगे पुन्हा तयार. आणखीन एक चांगला बॉल, परंतु हा बॉल वाईड बॉल आहे. राकेश गाडगे यांचा हा इशारा आपल्याला पाहायला मिळाला की वाईड बॉल एक सिंगल धाव स्कोर कार्ड वरती अंकित करूया. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पुढचा बॉल घेऊन पुन्हा तयार कुलदीप शेडगे. हा बॉल चांगला टप्पा पडल्यानंतर उसळी देणारा धीम्या गतीचे बॉल कुठेतरी अडचणीमध्ये आणताना पाहायला मिळतात योगेश केरेकर यांच्यासाठी. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. स्वतः गोलंदाज कुलदीप शेडगे धावतायत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न देखील. बॅकअपला क्षेत्ररक्षक नाहीये. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केलेत. या 2 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 21 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. कुलदीप शेडगे यांनी या मॅच मध्ये धावफलकाचा वेग कमी केलाय. त्यावेळेला गाडी केळवली संघाची सुसाट वेगाने धावत होती ना मेगा हायवे वरती, त्याच वेळेला अंबानीच्या कुलदीप शेडगेने मात्र त्या गाडीचा हँड ब्रेक ओढलेला आहे आणि धावफलकाला कात्री लावले. हा बॉल देखील अलाउंदी कार्पेटच्या साईने निघून चालाय. गोलंदाज स्वतः पळतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव प्राप्त केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. बॅकअप चांगला आहे. फिल्डिंग चांगली केले. कुलदीप शेडगे सरांची वाकडण्या जोगी गोलंदाजी आतापर्यंत राहिले. एखादा खेळाडू महागडा ठरला तर त्याच्यावरती कशा प्रकारे
पुन्हा एकदा या मॅचमध्ये पुन्हा आक्रमण करायचं हे मात्र कुलदीप शेडकेने दाखवून दिलंय. 5 चेंडू हाताळलेत कुलदीप शेडके यांनी आणि अवघ्या 4च धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती शरद केरेकर यांच्यासाठी. चप्पल होऊन या बॉलला फक्त दिशा दिले. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो, जोखीम घेतले, रिस्क घेतले. रिस्क है तो जीत फिक्स आहे असं म्हटलं जातं आणि 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 24 पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या साहिल जाधवने. परंतु दुसऱ्या षटकामध्ये अंबानीच्या कुलदीप शेडगेने अवघ्या 6 धावा खर्च केलेत. या षटकामध्ये मी म्हणेन पूर्णपणे धावफलकाचा वेग कमी केलाय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. धावांचा रतीप रचला होता. परंतु दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आल्यात. धावफलकाचा आलेख कमी केलाय. परंतु तिसरं षटक आता महत्त्वाचं असेल, निर्णायक षटक असेल. हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटक. यश शेडगे युवा खेळाडू यांच्या खांद्यावरती दिलेलं आहे. एक परफेक्ट ऑलराउंडर खेळाडूच पाहायला मिळतो अंबानीचा आणि त्याच्यावरती आता गोलंदाजाची धुरा मात्र सोपवलेली आहे. स्ट्राईक एंडला सलामीला आलेला योगेश केरेकर मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत तळ टोकून बसलाय. पहिलाच बॉल, आपटलेला पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षक आहे. डोक्यावरतून बॉल ट्रॅव्हल होतोय पाठीमागे मस्तकावरती दस्तक, टांगा पलटी, घोडे फरार. पहिल्याच बॉलवरती यश शेडगेच्या आलाय तो चौकार योगेश केरेकरच्या बॅटमधून. 24 आणि 4 28 28 धावा आता धावपलकावरती लागलेत. पहिलं षटक राहिलं होतं केळवलीच्या बाजूनं. दुसरं षटक राहिलं होतं अंबानी टीमच्या बाजूनं. परंतु तिसऱ्या षटकातील पहिला बॉल राहिलाय शिवशक्ती केळवली टीमच्या बाजूनं. हमरी तुमरी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये योगेश केरेकरने आता आपले हात खोललेत. घेर चेंज केलाय. गाडी मेगा हायवेला लावली आणि आता सुसाट वेगाने ते धावतायत. आणखीन एक समोरच्या दिशेला फटका केलाय सरळ बॅटने. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. फेकी तर लगेच केले परंतु चूक होताना पाहायला मिळते गोलंदाज यश शेडगेच्या माध्यमातून. आणखीन 2 धावा धावफलकावरती अंकित करूया. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. अजून 10 ते 15 धावा आल्या तर फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. 45 धावांचं टार्गेट उभं केलं तर निश्चितपणे दुसऱ्या डावामध्ये योगेश केरेकर आणि त्यांची संपूर्ण टीम फाईट देऊ शकते. खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूर आहेत. अलाउंडी कार्पेटने चेंडू चाललाय. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केलेत. ओहो, इथे काय घडलंय? तिसरी धाव पूर्ण केली जाईल का? नाही केली जाणार. तिसरी धाव पूर्ण झाली असती कारण खरं तर चुका होताना पाहायला मिळाल्यात. बॉल हातात ठेवणं गरजेचं आहे. फिल्डिंग करत असताना तुम्ही बॉल पकडला, डायरेक्ट थ्रो तुम्ही करू शकत नाहीये. थोडंसं तुम्हाला थांबावं लागतं, वेळ घ्यावा लागतो आणि त्यानंतर फलंदाज कशा रीतीने धावतात याचा एका क्षणार्धात ओळख विचार करावा लागतो. 32 धावा आपटलेला बॉल होता. यावेळेला वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. सिंगल धाव प्राप्त झाले. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 33 धावा शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. 3 चेंडूमध्ये अजून 10 ते 12 धावा आल्या तर निश्चित होऊ शकतं. या मॅच मध्ये बॅटची लिडिंग एज. ओ, काय थ्रो केलाय जबरदस्त. डायरेक्ट हिट. सुनील बादापुरे यांचा डायरेक्ट हिट आणि आता माघारी परतावं लागेल. शरद केरेकर यांना माघारी परतावं लागेल. बॉल चांगला टाकला होता. वेग प्रचंड होता. वेगावरती स्वार झाले यश शेडगे तितकाच चांगला. विकेट किपरने या बॉलला स्टॉप केला आणि डायरेक्ट हिट जबरदस्त पाहायला मिळाला सुनील बादापुरे यांचा. सुनील बादापुरे विचार केला ना तर 40 प्लसचे खेळाडू आहेत. त्यांच्या बॉडीवरती तुम्ही कोणीही जाऊ नका परंतु त्यांचा फिटनेस मी म्हणेन चांगला आहे. क्रिकेटच्या बाबतीत फिटनेस खूप चांगला आहे.
एक धाव कंप्लीट झाले या बॉलच्या पाठीमागे. संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यांच्या बॅटमधून एक सिंगल धाव आले. धावफलक आता शेवटच्या क्षणी मात्र थोडंसं थांबलेलं आहे. 34 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल प्रतावरती आहे टार्गेट सेट करणारा. यानंतरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल शिवतेज पारांबे त्यांच्या विरुद्ध कातवडी बुद्रुक असा सामना असेल. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केलेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष्य असेल. अंबानी टीम समोर येणारे बॉल आहेत. 18 बॉलमध्ये 37 धावा बनवायच्या आहेत. चला टॉसकडे वळूया. टॉस करूया दोन टीमच्या दरम्यान. एका बाजूला टीम आहे शिवतेज पारांबे त्यांच्या विरुद्ध कातवडी बुद्रुक असा सामना आहे आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस करण्यासाठी असोसिएशनचे सेक्रेटरी अर्थात श्रीकांत अहिरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. द्वितीय फेरीचा सामना आहे. पारांबे शिवतेज विरुद्ध कातवडी बुद्रुक. कॉल करतायत कातवडी बुद्रुक टीमचे कॅप्टन. छापा असा कॉल केलेला आहे. या छापाला कातवडी बुद्रुक टीमने टॉस जिंकला आहे. अभिनंदन. टॉस जिंकलेला आहे. पहिला सामना तुम्ही खरं तर बॅटिंगच्या जोरावरती जिंकला. हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकता तर एक ट्रॉफी तुमच्या गावामध्ये जाईल. महत्त्वाचा होता टॉस आणि त्या टॉसचा कौल तुमच्या बाजूने आलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंगचा. फिल्डिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळत असताना काय स्ट्रॅटर्जी असेल? कमीत कमी रन करण्याचा प्रयत्न करू. फिल्डिंग करणार आहात. कमीत कमी स्कोअर वरती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न तुम्ही निश्चितपणे कराल. परंतु या मॅचमध्ये कोणावरती जास्तीचा विश्वास असेल? कारण पाठीमागच्या मॅचमध्ये तुम्ही विचार केला, प्रतीक लोटेकरने चांगली फिल्डिंग केली आणि तुमची बॅटिंग अमोल देवरे यांची बॉलिंग खूप काही सर्व गोष्टी चांगल्या जुळून आले. म्हणूनच सामना जिंकला. या मॅचमध्ये कशा प्रकारचे प्लॅन असेल? सर्व प्लेयरकडनं अपेक्षा आहे, कारण सर्वांनी जर फिल्डिंग चांगली केली तर कमीत कमी रन देऊ. मागच्या मॅचमध्ये जरा काही चुका झाल्या होत्या, ते रन कमी देण्याचा प्रयत्न करू. थँक यू सो मच. अमोल शेडगे, पाठीमागच्या मॅचमध्ये 33 धावांचं टार्गेट होतं. 1.2 चेंडूमध्ये ते टार्गेट तुम्ही पूर्ण केलं. सूर्यकांत गोगावलेचे ते 3 षटकार, तुमचा फिनिशिंग स्ट्रोक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्याच जोरावरती तुम्ही तो सामना जिंकला. परंतु या मॅचमध्ये तुम्हाला आता प्रथमतः बॅटिंग करायची आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये चेसिंग होतं, परंतु या मॅचमध्ये बॅटिंग करायचे. या मॅचमध्ये काय गेम प्लॅन असेल आणि किती धावांचा डोंगर उभा राखू शकता तुम्ही? 3 ओव्हरची मॅच आहे, तर आम्ही जास्तीत जास्त 50+ रन करण्याचा प्रयत्न करू, कारण की ग्राउंडवरती चेसिंग आहे. समोरच्या टीमची बॅटिंग लाईनअप पण चांगली आहे. तर आम्ही जास्तीत जास्त रन बोर्डवरती लावून त्यांना प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. थँक यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला देऊया. द्वितीय फेरीची मॅचचा टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे कातवडी बुद्रुक या टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. अर्थातच शिवतेज पारंबे टीमला, दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया. तत्पूर्वी तुम्ही स्पर्धा पाहताय, अनुभवताय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार आयोजित SGCA रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफीचा थरार ETC लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि खरं तर प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या अवतीभवती जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांचंही सहर्ष स्वागत. पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे. आता उत्तरार्ध खेळाला होती सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 37 धावांचं टार्गेट केळवली टीमने अंबानी टीम समोर उभं केलंय आणि 37 धावांची चिरपाड करण्यासाठी अंबानी टीमची सलामीची जोडी युवा खेळाडू, एका बाजूला विवेक शेडगे, त्यांच्या साथीला यश शेडगे, ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. परंतु युवा खेळाडूंच्या समोर एक कडवं आव्हान, अर्थातच शिवशक्ती केळवली टीमचा यशस्वी संघनायक आणि क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्याच्या गाठीशी आहे असा योगेश केरेकर गोलंदाजी मार्कवरती.
एका बाजूला युवांची हवा तर दुसऱ्या बाजूला अनुभव पणाला लागलेला आहे. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल वरती मोठा तडाखा खेळण्याचा प्रयत्न. अलाउंडी कार्पेट साइन एक धाव वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, दुसरी धाव देखील कंप्लीट केले. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती 2 धावा विवेक शेडगेने गोळा केलेत. श्री गणेशा झालाय डावाचा आणि आता 2 धावेने चालू झालेली गाडी जाऊन थांबवायची आहे तब्बल 37 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती 2 आलेत. पुढचा बॉल योगेश केरेकर यांचा ओव्हर द विकेटने. फुलटॉसचा बॉल मिळाला आहे परंतु प्रत्युत्तर साजेसं नव्हतं. वेळेची अचूकता नाहीये. बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये. पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवरती 2 धावा मिळाल्यात. फुलटॉसचा बॉल होता. फुलटॉस बॉलवरती मोठा समाचार घेऊ शकले नाहीयेत. वेळेची अचूकता साधता आलेली नाहीये. प्रॉपर कनेक्शन करता आलं नाहीये विवेक शेडगे यांना. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या एकत्रित 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. विवेक शेडगे पाठीमागच्या मॅच मध्ये 0 वरती बाद झाले होते धावचीच्या स्वरूपामध्ये. हो, हा बॉल सुरेख होता. अप्रतिम टप्पा. बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटच्या पटलावरती अचूक टप्पा खूप महत्वाचा असतो आणि तोच अचूक टप्पा योगेश केरेकर यांनी मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला. पुढचा बॉल. हाय बॉल सुरेख हाताळलाय. वाईड लाईन पकडून मात्र गोलंदाजी केली जाते. आता विवेक शेडगे यांची कमकुवत बाजू कोणती आहे ती मात्र जाणलेली आहे योगेश केरेकरने आणि आता तशा प्रकारची गोलंदाजी ते करतायत. कारण ऑफ स्टंपचे बॉल खेळण्यासाठी विवेक शेडगे यांना प्रयत्न करावे लागतायत आणि ते प्रयत्न अपुरे देखील ठरतायत आणि हीच कमकुवत बाजू विवेक शेडगे यांची जाणलेली आहे योगेश केरेकर यांनी आणि आता तशा प्रकारची गोलंदाजी करायला त्यांनी सुरुवात केली. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 4 धावा. हाई बॉल आपटलेला होता. हलकीशी फ्लाय देखील दिले. आता मात्र प्रेशर निर्माण झालाय फलंदाजावरती. योगेश केरेकरने अनुभव पणाला लावलाय आणि अनुभवाला साजेशी गोलंदाजी त्यांनी केले. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि अनुभव पणाला लावत असताना योगेश केरेकर आता कमबॅक करतायत. पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा खर्च केल्या परंतु त्यानंतरचे सलगचे 3 बॉल डॉट टाकलेले आहेत. परंतु यावेळेला विवेक शेडगेच्या बॅट मधून आलाय आकाशाला गवसनी घालणारा टोले जंग षटकार. शेवटच्या बॉलवरती विवेक शेडगेने आपले इरादे स्पष्ट केलेत. हवा वेगाने होती. हवेपेक्षाही जास्त वेग होता. अन्याय विरुद्ध लढणारा आमचा इरादा नेक होता आणि हा फटका विवेक शिंदे यांनी इरादे नेक बनवून बनवला आणि या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. 6 धावांसाठी षटकार. एकंदरीत धाव संख्या आता 10 पाहायला मिळते. आता 12 बॉल 27 धावांची आवश्यकता. 12 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती आता सतीश चांगले बाबू. हे षटक निर्णायक असेल. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सतीश चांगले खूप खूप काही करू शकले नाहीत परंतु आता गोलंदाजी मध्ये त्यांना कलात्मक गोलंदाजी करावी लागेल. परंतु यश शेडगे मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईक एंड वरती आहे. युवाची हवा दाखवावी लागेल. युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये डावखुरे आताचा एक प्रभावशाली प्रतिभावंत खेळाडू म्हणून यश शेडगे यांच्याकडे पाहिलं जातं. एक रायझिंग स्टार अंबानी गावचा. पहिलाच बॉल सतीश चांगले यांचा. त्याच्या समोर यश शेडगे. आपटलेला बॉल फसवणारा होता. कमी गतीचा परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी केले. जोरदार अपील. यस ओ रनआउटच्या स्वरूपामध्ये यश शेडगे बाद. ओ युटी आउट. क्रिकेट मधील आत्महत्या. घाई करण्याची गरज होती का परंतु इथे घाई केली आणि संकटात देखील घेऊन गेली. यश शेडगे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. समीकरण बदललं. येणारे बॉल 11 आणि 11 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. मंजिल मिले ना मिले ये तो मुकंदर की बात है. हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कोशिश करावी लागते. मेहनत जिद्द चिकाटी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.
तुम्ही जे मनामध्ये स्वप्न बाळगलं आहे ना, त्या स्वप्नांचा पाठलाग जर तुम्हाला करायचा असेल ना, तर तुम्हाला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते. त्याच वेळेला स्वप्न पूर्ण होत असतात. पहिला बॉल डॉट आला, त्याच्यावरती सांघिक यश देखील मिळालंय. न्यू बॅटर कुलदीप शेडगे मैदानाच्या आतमध्ये एंटर. आपटलेला बॉल फांडलेक रिझन मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक दूर आहे. टप्पा घेतात. बॉल वळण घेतोय आणि वेगाने बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. परंतु तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 धावा देखील कंप्लीट केलेत. विवेक शेडगे यांचा हा फटका प्रॉपर नव्हता, परंतु या बॉलच्या पाठीमागे 3 धावा मिळाल्या. या 3 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या पुढे सरसावते 13 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे 3 आलेत. आता समीकरण बदललंय. येणारे बॉल आहेत 10 आणि विजयासाठी बनवायचे आहेत 24. 10 बॉल 24चा थरार मैदानाच्या आतमध्ये. कुलदीप शेडगे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती. फटका चांगला खेळलाय. ऑन साइडला गॅप मध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होते दरी. त्या दरीतून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एखाद्या सुईमधून धागा अलगद काढावा ना, तसा हा फटका कुलदीप शेडकेने खेळलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. समीकरण बदललं. येणारे बॉल आहेत आता 9 आणि 9 मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 20 धावा. 9 बॉल 20चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. क्रिकेटचा महारण संग्राम. पहिल्या बॉल डॉट आला, विकेट आली. दुसऱ्या बॉलवरती 3 धावा आल्या. त्यानंतरच्या बॉलवरती चौकार आल्या. एकंदरीत 3 बॉलमध्ये 7 धावा गोळा केलेल्या आहेत. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 9 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच रफ अँड टफ होताना पाहायला मिळेल. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती असं म्हटलं जातं आणि संघर्षाला उदान आलंय मैदानाच्या आतमध्ये. आपटलेला बॉल बॅकफुटला गेले. क्षेत्ररक्षक आहेत. कॅचची संधी. ओ माय गॉड. सूर्याने टिपले कॅच. महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी वेल जज कॅच. कुशल मोमेंट वरती मोठी विकेट मिळते. सतीश जांगळे आणि शिवशक्ती केळवली टीमला. कुलदीप शेडगे बॅक टू द पविलियन. टाळ्यांचा गजर वाढला होता अंबानी टीमचा, परंतु टाळ्या शांत झाल्या आणि शिवशक्ती केळवलीच्या टीमच्या अकाउंट मधून टाळ्यांचा गजर आणि शिट्ट्यांचा आवाज येताना पाहायला मिळाला. फटका चांगला खेळला होता. जबरदस्त खेळला होता. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंचेचा करण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगली कॅच सूर्याने पकडले. वेल जज कॅच. मॅच मध्ये आता ट्विस्ट पाहायला मिळतोय. आता 8 बॉल 20 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव दाखल झालाय. इनॅट क्रमांक 4 वरती त्यांना प्राचारण केलंय. आज संधी मिळाले. संधीच्या सोनं करावं लागेल. ज्या खेळाडूला संधी मिळते तो नशीबवान आणि ज्या खेळाडूनं संधीचं सोनं केलं ना, तो खरा विजेता असतो. आपटलेला बॉल शॉर्ट पुल, परंतु पुन्हा एकदा फटका फसलाय. परंतु तिथे चुकी झाले. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर, परंतु धावा किती मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस, 4 धावा. चौकार मिळालाय. खरं तर आज साहिल जाधवने प्रभावित केलंय. त्याने पाठीमागच्या मॅच मध्ये जो अप्पर कट खेळला होता ना, जबरदस्त होता, देखणं होता. आणि आता शॉर्ट पुल वाळकेश्वर मध्ये खरं तर कासपट्टा टेनिस क्रिकेटचा वंडर बॉय म्हणून आता त्याला नावारूपाला यावं लागेल. चौकार आलाय. आता 17 धावा धावफलकावरती. समीकरण बदललं. 7 बॉल 16ची आवश्यकता. फुलटॉसचा बॉल. फुलटॉसच्या बॉलला माफी नाही. फुलटोल वसूल केला जातो. गिली गिली गप्पा, खुश हुई रंबा, गेंद गई लंबा. 6 रनों के लिए छक्का. मॅच मध्ये कमबॅक करून देणारा फटका साहिल जाधवचा. वाळकेश्वरचा कासपठार टेनिस क्रिकेटचा वंडर बॉय अर्थातच साहिल जाधव.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 27 धावा धावफलकावरती लागलेत. आता समीकरण 6 बॉल 10चा येऊन पोहोचलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या, 2 षटकांमध्ये 27 धावा गोळा केलेत. परंतु आता तिसऱ्या षटकामध्ये समीकरण पाहायला मिळतं. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत विजयासाठी. 10 धावा. साहिल जाधव मैदानाच्या आतमध्ये गेला आणि या मॅचला वेगळी कलाटे निर्माण केले. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि या मॅच मध्ये आता त्याने हवा काढले. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. शरद केरेकर यांच्याकडे क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे. 6 बॉल मध्ये 10 धावांचा बचाव होऊ शकतो, कारण क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा आहे. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. स्ट्राईक एंड वरती सलामीला आलेला विवेक, त्याच्याकडून अंबानी टीमसाठी खूप मोठ्या अपेक्षा आहेत. परंतु आज जबाबदारीचं ओझं विवेक शेडगे पूर्ण करेल का? 6 बॉल 10चा थरार आणि शॉटम पुल बॉल निघून चाललाय. हवा के साथ साथ घटा के संग संग विवेक शेडगेच्या बॅट मधून आलाय सनसनीत दणदणीत खणखणीत षटकार. मॅच मधील हवा काढणारा फटका विवेक शेडगे यांनी ठोकलाय. आज जबाबदारीचं ओझं विवेक शेडगे यांनी पूर्णपणे विश्वासाला सार्थ ठरवलं. सलामीला मला का पाठवलं, का माझ्यावरती विश्वास ठेवला, का माझ्यावरती जबाबदारी दिली, त्याचं ओझं मात्र त्याने पूर्णपणे सार्थ मध्ये ठरवलं. आता 5 बॉल 4 ची आवश्यकता. शरद केरेकर यांच्यावरती पहिल्याच बॉल वरती हल्ला बोल चढवलाय. आज अंबानी संघ खुश असेल, कारण की युवा खेळाडूंनी मात्र युवांची हवा दाखवले. आणखी एक, परंतु यावेळेला फटका फसला. कॅचची संधी. सतीश जांगळे कॅच ड्रॉप करणार नाहीयेत. वेल जज कॅच त्यांनी टिपले मोक्याच्या क्षणी. मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजूनही जिंकलेलो नाहीये. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण झाले. आता 4 बॉल 4 चा थरार. कोण जितेगा हे बॅटल. 4 बॉल 4 धावेंची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. चार बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची ताकद असते. लढावं लागेल, झगडावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 4 या धावसंख्येवरती आता मॅच येऊन पोहोचलेली आहे. कोण जिंकणार हे बॅटल. हलक्याताने या बॉलला ड्राईव्ह केलंय, दिशा दिली, एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी अक्षय जानकर पडलेले आहेत, परंतु 2 धावा कंप्लीट केलेत. आता 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावेच लागतात. देव फक्त हातावरती रेषा देतो, त्यात रंग आपल्यालाच भरायचे असतात. या मॅच मध्ये कोण रंग भरेल? हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच. मित्रांनो, मॅच आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले समजलंच नाहीये पाहिजे. दोन्ही टीम समोर आता अडथळे निर्माण झालेत, परंतु मॅच 3 बॉल 2 धावांवरती येऊन पोहोचले. तीन बॉल 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. शरद केरेकर वेळ घेतात, फिल्डिंग सजावट लावले. या वेळेला फटका शॉर्ट पूल केलाय. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा कधीच करत नाहीये. आणि हा सामना जिंकलाय मेहनतीच्या जोरावरती अंबानी टीमने आणि अंबानी संघ जाऊन पोहोचलाय टॉप 4 मध्ये. वेल प्लेड टीम अंबानी संघ, वेल प्लेड मयूर. आज मात्र नेतृत्व करत असताना संघाचं आज संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम शिवशक्ती केळवली संघ, तुमच्याही खेळाला सलाम असेल, कारण तुम्ही शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये लढला. परंतु साहिल जाधवची बॅटिंग, विवेक